राहुल सावंत हा एक महत्त्वाकांक्षी तरुण. त्याच्या वडिलांचा लहानसा किराणा दुकानाचा व्यवसाय होता. लहानपासूनच राहुलला मोठं काहीतरी करायचं होतं. त्याला आपला स्वतंत्र व्यवसाय उभारायचा होता. पण वडिलांनी नेहमीच त्याला सांगितलं, व्यवसाय करायचा असेल तर जबाबदारी स्वीकारावी लागेल. छोट्या छोट्या चुकासुद्धा मोठा धडा शिकवतात. राहुलला हे पटायचं नाही. त्याला वाटायचं की मोठं काही करायचं असेल तर मोठे निर्णय घ्यावे लागतात. कॉलेज पूर्ण करून झाल्यावर त्याने एक स्टार्टअप सुरू करायचं ठरवलं. ऑर्गॅनिक फूड डिलिव्हरी सर्व्हिस. त्याने सगळी योजना आखली, कर्ज काढलं आणि आपल्या मित्रांसोबत व्यवसायाची सुरुवात केली. पण काही महिन्यांतच मोठा धक्का बसला. त्याच्या पार्टनरने त्याची फसवणूक केली आणि कंपनी बंद पडली. मोठ्या कर्जाखाली राहुल गेला. त्याचे वडील खूप नाराज झाले. लोकांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. हा बघ, मोठा काहीतरी करायचं म्हणायचा आणि आता कर्जात बुडालाय. राहुल निराश झाला. त्याला वाटलं आता सगळं संपलं. काही महिने राहुलने कोणाशीच संपर्क साधला नाही. पण त्याच्या आईने मात्र त्याला धीर दिला. अपयश हे संपण्याचं नाही तर शिकण्याचा टप्पा असतो. पुन्हा उभं राहायचं आहे तुला. ही वाक्य त्याच्या मनात खोलवर रुजली. त्याने पुन्हा एकदा स्वतःला उभं करण्याचा निश्चय केला. राहुलने मोठ्या प्रमाणावर किराणा दुकानाच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं. पण त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याने मार्केट रिसर्च केला आणि लक्षात आलं की ऑनलाईन ग्रॉसरी डिलिव्हरी हा एक मोठा संधी असू शकते. पण समस्या एकच होती, त्याच्याकडे आता भांडवल नव्हतं. त्याने वडिलांशी बोलून त्यांचे जुने दुकान सुधारण्याचा प्रस्ताव दिला. वडिलांनी प्रथम नकार दिला, पण राहुलच्या आत्मविश्वासाने ते तयार झाले. राहुलने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सावंत सुपरमार्केट या नावाने ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी सेवा सुरू केली. सुरुवातीला लोकांना यावर विश्वास नव्हता, पण त्याने वेळेत डिलिव्हरी, दर्जेदार माल आणि स्वच्छता यावर भर दिला. मोठी संधी आणि अजून मोठा धोका. एका वर्षाच्या आत सावंत सुपरमार्केटला चांगला प्रतिसाद मिळू लागला. लोक त्याच्या सेवेशी खुश होते आणि मोठ्या प्रमाणावर ऑर्डर येऊ लागल्या. तेवढ्यात त्याला एक मोठ्या गुंतवणूकदाराचा फोन आला. तुम्ही व्यवसाय छान करताय. आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, पण त्यासाठी 50% भागीदारी हवी. ही मोठी संधी होती, पण धोकासुद्धा तितकाच मोठा होता. जर राहुलने हा करार केला तर त्याच्या स्वतःच्या व्यवसायावरचा ताबा कमी होईल. राहुल द्विधा मनस्थितीत पडला. वडिलांनी त्याला एक सल्ला दिला, तू यशस्वी होतोयस कारण तुझा प्रामाणिकपणा आणि मेहनत. मोठ्या पैशांच्या मागे जाऊ नकोस, तर तुझ्या तत्त्वांवर ठाम राहा. राहुलने त्या गुंतवणूकदाराला सौम्य शब्दात नकार दिला आणि स्वतःच्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनी अचानक शहरात एक मोठी ऑनलाईन ग्रॉसरी चेन आली. त्याच्या आकर्षक ऑफर्समुळे सावंत सुपरमार्केटचा व्यवसाय मंदावू लागला. राहुल चिंतेत पडला. लोक त्याच्याकडे खरेदी का करत नाहीत? तो ज्या ग्राहकांवर विश्वास ठेवत होता त्यांनाही मोठ्या ऑफर्सच्या मोहात पडत होते. राहुलने आपल्या टीमसोबत चर्चा केली आणि एक नवीन योजना आणली, क्वालिटी प्लस परस्पर विश्वास या तत्त्वांवर आधारित व्यवसाय. त्याने स्थानिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची योजना आखली. शेतकरी आनंदी झाले कारण त्यांना योग्य भाव मिळू लागला आणि ग्राहकांनाही शुद्ध आणि ताजं अन्न मिळू लागलं. लहान मोठ्या ऑफर्सना न भूलता लोक पुन्हा सावंत सुपरमार्केटकडे वळू लागले. सावंत सुपरमार्केट आज हे केवळ एक दुकानांपुरतंच मर्यादित नाही. राहुलने त्याचा ब्रँड मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. एका छोट्याशा अपयशाने हार न मानता त्याने संघर्ष केला आणि अखेर मोठं यश मिळवलं. आता तोच गावकरी म्हणतात, हा बघ, मोठं काहीतरी करायचं म्हणायचा आणि खरंच करून दाखवलं. मित्रांनो, आपल्यामध्ये जर करायची इच्छा आणि मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.